नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा मेगडे. तळेगावात स्वामी भक्तीचा महासागर अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाला उत्साहात प्रारंभ. श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त तळेगाव दाभाडे येथे अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाला आज भावपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष श्री गणेश मोहनराव काकडे तसेच स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित तळेगाव स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 9 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत समर्थनगर डीपी रोड येथील श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर हा सप्ताह पार पडत असून प्रारंभीच परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. या सप्ताहात सुमारे 2000 महिला व पुरुष भक्त नाम जप यज्ञ व धार्मिक वाचनात सहभागी झाले असून दररोज विविध धार्मिक विधी यज्ञ व नित्य स्वाहाकाराचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे उद्या होणाऱ्या गणेश यागासाठी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वामी सेवेकरांकडून करण्यात आले आहे. भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी उत्तम नियोजन व सर्व सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. श्री गणेश मोहनराव काकडे तसेच सर्व सेवेकरी यांच्या अथक प्रयत्नातून हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झाला असून या आध्यात्मिक पर्वाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन व मुजरा. स्वामी पुण्यतिथीनिमित्त जो गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह आहे तर तो या सप्त्याला आजपासून सुरुवात झालेली आहे. 15 एप्रिलपर्यंत हा सप्ताह सुरू राहणार आहे. तर या 7 दिवसामध्ये अखंड नाम जप यज्ञ सप्ताह असं या सप्त्याचं नाव असल्यामुळे या सप्त्यामध्ये त्रिकाळ आरती 24 तास दरबारामध्ये अखंड प्रहर केला जातो. सकाळी 8 ते संध्याकाळी 8पर्यंत महिला सेवेकरी आणि रात्री 8 ते सकाळी 8पर्यंत पुरुष सेवेकरी दरबारामध्ये वीणावादन, स्वामीचरित्र वाचन आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केला जातो. तर आज या पारायणाची सुरुवात झाली असता सकाळी 8च्या आरतीनंतर या सप्ताहाला सुरुवात झाली आणि 8च्या भोपाळी आरतीनंतर गुरुचरित्र वाचनाला सुरुवात झाली. तर गुरुचरित्र वाचन करण्यासाठी आपल्या या तळेगाव स्टेशन भागातून आणि वेगवेगळ्या गावांमधून 1800 ते 2000 सेवेकऱ्यांपर्यंत भाविक सेवेकरी गुरुचरित्र पारायणासाठी इथे बसलेले आहेत. त्याचबरोबर आजपासून इथे वेगवेगळ्या विषयांवर रोज मार्गदर्शन होणार आहे. जसं की तुमच्या जीवनामध्ये कुठली समस्या असेल, अडचण असेल, विवाह असेल, नोकरी असेल, तर सगळ्या प्रश्नांवर आपण विनामूल्य मार्गदर्शन इथे करत असतो. म्हणजे स्वामी सेवेच्या माध्यमातून तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न आमचा हा मार्ग करत असतो. आणि उद्यापासून इथे रोज वेगवेगळ्या यागाला सुरुवात होणार आहे. आता उद्या पहिला दिवस आहे त्यामुळे गणेश याग आहे. मग गणेश यागामध्ये अथर्व शीर्षाचं हवनयुक्त हवन इथे आपण छोट्या छोट्या बालसेवेकऱ्यांकडनं करून घेत असतो. कारण गणपती ही विद्येची आराध्य दैवत असल्यामुळे गणपतीचा आशीर्वाद हा सर्वांनाच पाहिजे असतो. तर मोदक आणि साळीच्या लाह्या आणि दुर्वा यांनी आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून हवनयुक्त अथर्व शीर्षाची सेवा घेत असतो. तर आपण सुद्धा आपल्या मुलांना उद्या या सेवेसाठी इथे आणा आणि या 7 दिवसामध्ये जरी आपल्याला पारायण करण्यासाठी बसायला नाही जमले तर दरबारामध्ये प्रहर सेवा असते. रोज वेगवेगळ्या ग्रंथाचं वाचन असतं, हवन असतं, आरत्या असतात. तर कुठल्याही सेवेला आपण इथे येऊन सेवा रुजू करू शकता. त्याचबरोबर आपल्याला कुठलाही प्रश्न, कुठली समस्या असेल तर आपण इथे विनामूल्य मार्गदर्शन त्या सेवेकऱ्यांना देत असतो. तुम्ही या मार्गामध्ये या, तुमचा प्रश्न इथे मांडा आणि सेवेची अनुभूती घ्या. श्री स्वामी समर्थ. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा.